तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची अपडेट आहे, खुशखबर आलेली आहे, की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, थांबलेले पैसे होते, त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे एकदाही आले नाही किंवा म्हणजे जसं मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नाही, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला पाठीमागचे जे हप्ते थांबलेले होते, ते सुद्धा तुम्हाला आता भेटणार आहेत. तर ह्या लाडक्या बहिणींबाबतीत जर बघितले तर आता नोटीस काय आहे आणि त्या बाबतीत काय न्यूज आलेली आहे. तर आता सगळ्यांना आता लवकरात लवकर मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवणार आहे. आणि ती नोटीस काय आहे, की सगळ्या लाडक्या बहिणींना आता सर्वांना पैसे भेटणार. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार. ते नोटीस काय आता तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकच फक्त एवढं सपोर्ट करा, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला लास्टला हप्ता कोणता आला असा कमेंट करा. आता मी तुम्हाला दाखवतो. नोटीस आता स्क्रीनवरती बघा आता येईल तुम्हाला. आता बघा लाडक्या बहिणींना आता स्क्रीनवर आलेला आहे आणि आता लाडकी स्क्रीनवरती बघा आता अपात्र महिलांची यादी 80 लाख. लाडकी बहीण योजनामध्ये मागील महिन्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांची अपात्र यादीमध्ये नाव आलेले आहेत. त्यामध्ये ज्या महिलांची किंवा अशी प्रक्रिया पूर्ण नाही अशा महिलांची सुद्धा नावे आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण नाही तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींची नावे त्यामध्ये आहेत 80 लाख मध्ये, ज्यांची केवायसी पूर्ण असून सुद्धा. तर नावे आहेत ज्या महिलांचे लाडके बहिणी योजनेच्या सुरुवातीला जे निकष ठरवले होते त्या निकषामध्ये महिला बसत नाहीत, अशा महिलांचे सुद्धा या यादीमध्ये नाव आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, पाठीमागच्या वेळी त्यांनी काय सांगत आहेत, की ज्या महिलांना जी लाडकी बहीण नवीन जी आलती तर त्यामध्ये निकष जे होते म्हणजे की 2.5 लाख उत्पन्न किंवा ते पांढरा रेशन कार्ड नसायला पाहिजे, जुनं मतदान कार्ड पाहिजे किंवा असं 2.5 लाख उत्पन्न आयटीआर नाही भरायला पाहिजे, असे जे निकष होते ते सुद्धा ह्यामध्ये त्यामध्ये ते लाडक्या बहिणींचे त्या नाव आहेत, त्यांचं ते निकष त्यामध्ये त्यांच्याकडे नाहीच आहे तसं काही. तरी सुद्धा त्यांचं हे अपात्र यादीमध्ये नाव आहे. तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींना आता नवीन हप्ता त्यांना जे आहे ते चालू होणार आहे. तर त्यामध्ये आता बघा आणि काही त्यांनी नोटीस दिलेलं आहे. आता येण्यास विलंबाचे कारण म्हणजे केवायसी प्रक्रिया आणि लाभार्थी महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया हे 2 कारणे महत्वाची आहेत. या अपात्र यादीमधील ज्या महिला पात्र आहेत, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे पण नाव पात्र यादीमध्ये आलेले आहे. अपात्र यादीमध्ये आलेलं आहे. आता या सर्व 80 लाख महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया परत होणार आणि त्यामधील ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्हाला कोणते बघा सगळ्या लाडक्या बहिणींना आता जे आहे मे महिन्या आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जे मिळणार तुम्हाला आणि परत सगळ्यांना भेटणार. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं स्टार्टिंगलाच, की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे थांबलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेलेच नाहीये, ज्यांची केवायसी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाही, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात होणार आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे तुम्हाला पैसे भेटायला सुरुवात होणार. फक्त त्यांचा अजून पण पडताळणी चालू आहे. ती पडताळणी आता ह्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये संपणार आहे. म्हणजे जे लाडके बहिणी जे पात्र आहेत आता 80 लाख मधले पण जे पाठीमागच्या वेळी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नाही, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता तुम्हाला आता हप्ता भेटायला सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता लास्टला कोणता आलता आणि तुम्हाला नंतर तुमची केवायसी झालेली आहे का नाही एकदा पण. तर लाडक्या बहिणींनो, आणि या बाबतीत नवीन जे काय अपडेट येईल मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करून व्हिडिओ फॉरवर्ड करा, पुढे पाठवा व्हिडिओ आणि मी तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.